संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, पुन्हा एकदा राडा। देखील या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। काही वेळापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते। घोषणाबाजी सुरू होती। अंबादास दानवे यांनी मनसेला 200 रुपये देऊन हिणवलेलं होतं आणि त्यानंतर काही वेळातच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत या ठिकाणी गेले। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आता वातावरण थोडंसं निवळलंय, मात्र तणाव निश्चित वातावरणामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं। क्रांती चौकामध्ये मात्र दोन्ही गटाचे जे आहेत ते कार्यकर्त्यांना समजून काढून या ठिकाणी पुढे जायला या ठिकाणी सांगतात। आता अंबादास दानवे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर इतर नेते देखील पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता सध्या तरी क्रांती चौकामध्ये दोनही शिवसेना आमने सामने आल्यामुळे तणावाचं वातावरण निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल, कृष्णा, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? कारण वातावरण आणखी बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे। मुळातच प्रश्न हाच आहे की पोलिसांनी दोनही ज्या रॅल्या आहेत त्यांना परवानगी या ठिकाणी दिली कशी। आता आपण दृश्य पाहतोय की अंबादास दानवेंच्या हातामध्ये एक दारूची बॉटल आहे आणि दारूची बॉटल असल्यामुळे ते या ठिकाणी आता आपण पाहतोय की हिणवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि वातावरणामध्ये अधिकच या ठिकाणी तणाव निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे। आता हे दृश्य या ठिकाणी आहेत। अंबादास दानवे या ठिकाणी हातामध्ये बाटली घेऊन या ठिकाणी हिणवत आहेत आणि तणाव निश्चितच यामुळे वाढेल। मात्र पोलिसांनी दोनही गटाला माफ करा क्रांती चौकातूनच का परवानगी दिली हा देखील प्रश्न आहे। गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू असताना पोलिसांच्या ही लक्षात बाब कशी आली नक्की ही बाब लक्षात यायला पाहिजे होती आणि आता आपण पाहतो आहोत की अजूनही या ठिकाणी तणाव निश्चित आहे आणि दोनही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी एकमेकांच्या अंगावर देखील जाण्यापर्यंत कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले होते। ज्या पद्धतीने एकमेकांना हिणवणं सुरू आहे त्यावरून हे प्रकरण एवढ्यावरच थांबेल असं वाटत नाहीये। निश्चितच अगदी अशीच परिस्थिती या ठिकाणी आहे। खरं तर समजूतदारपणाची भूमिका सर्व नेत्यांनी घेण्याची गरज आहे, कारण की निवडणूक होते जाते मात्र कार्यकर्त्यांमध्ये हा जो तणाव आहे तो कायम राहील आणि यावरून निश्चितच तणाव वाढण्याची शक्यता निश्चित आहे। आणि क्रांती चौकामध्ये आत्ताची ही दृश्य आपण पाहतो आहोत, तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कृष्णा, या रॅली नेमक्या कुठे जात आहेत? किती वाजताच्या रॅल्या होत्या आणि दोन्ही रॅली एकत्र आल्यामुळे हा वाद झालाय? नाही, दोनही रॅलीची वेळ वेगळी असेल, मात्र ठाकरे गटाच्या रॅलीला उशीर झाला आणि त्यामुळे या ठिकाणी तणाव आपल्याला निश्चित पाहायला मिळतोय। आपल्यासोबत नेते आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा निश्चित प्रयत्न करूयात। मला पाहिजे कार्यकर्ते कार्यकर्ते उभा पोलिसांमध्ये देखील या ठिकाणी धक्काबुक्की झालेली आहे आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्यामुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। आता पोलीस विरुद्ध कार्यकर्ते अशा प्रकारचा देखील संघर्ष या क्रांती चौकामध्ये पाहायला मिळतो आहे। निश्चित कृष्णा, कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांना सुद्धा की कार्यकर्त्यांनी बाजूला गेलं पाहिजे। नेते देखील कार्यकर्त्यांना पुढे चला अशा प्रकारची विनंती करत आहेत। पोलिसांचा देखील प्रयत्न सुरू आहे। जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत
त्यांना पोलिसांनी आता पुढे काढलेलं आहे आणि ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील अद्याप आपल्याला क्रांती चौकातच असलेले पाहायला मिळत आहेत। आता जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांना दूर करण्यामध्ये जय महाराष्ट्र यश आलेलं आहे आणि काय 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 सांगाल, काय काय अशी परिस्थिती काय निर्माण झाली? परिस्थिती विजय हा चंद्रकांत खैरे साहेब म्हणजेच आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा आहे, त्याच्यामुळे ही लोक पागल झालेली आहेत आणि त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे। आता इथं पोलीस प्रशासनाचं सुद्धा ऐकत नाहीयेत, जरी काळजीवाहू असले तरी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत तर बघावं देवेंद्र फडणवीसांनी ह्या कशा पद्धतीचा ह्यांचा नंगानाद चालू आहे। तर निश्चित आपण पाहतो की वातावरण या ठिकाणी खराब होण्याची निश्चित भीती आहे आणि आपण एकदम ओके। तुम्ही हातात बॉटल का घेतली? ही दारूची बाटली आहे, भोमऱ्यांचा व्यवसाय दारू आहे, आम्ही दाखवतोय दारूचा व्यवसाय तुम्हाला चालतो का? तुम्हाला दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा आमचा संभाजीनगरकर जनतेला सवाल आहे। त्यांनी सांगितलं माझा व्यवसाय दारू विक्रीचा आहे, ही दारू चालती का विचारायचं आहे। पैठणची दारू संभाजीनगरात आणायची का हा माझा प्रश्न आहे, म्हणून ही दारूची बाटली आहे। पोलिसांनी दोघांनाही एकाच वेळी परवानगी दिली होती का वेगवेगळी वेळ होती ते मला नाही माहिती, टेक्निकल गोष्टी मला नाही माहिती। एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वेळ का आली? पोलिसांना विचारा, इथं कुठं पोलीस बंदोबस्त विचारा, पोलिसांची जबाबदारी आहे। पोलीसच नाही तर मी काय करू? पण अशा पद्धतीचा तणाव योग्य आहे का? नाही, तणाव योग्य नाही, आम्ही थांबवतो कार्यकर्त्याला, पण आमच्यावर कधी बोट उचललं तर ते बोट तोडून टाकू एवढं नक्की 100%। अधिकृत लायसन आहे आणि टॅक्स भरून मी व्यवसाय आम्ही सांगतो ना, तुमचं अधिकृत लायसन दारूचं आहे तर हा लोकांना सांगतो दारूचा व्यवसाय भोमऱ्यांचा, हे आम्ही सांगतोय ना, त्यांचा व्यवसाय ॲफिडेव्हिट मध्ये आम्ही तेच सांगतोय। तुमचं ॲफिडेव्हिट खरं खोटं आहे का? मग हेच आम्ही सांगतो, ही दारू। बरं आता मला सांगा हे किती वेळ चालणार असं या क्रांती चौकात? नाही, आम्ही थांबवलेले, आता आमची रॅली सुरू करतो, सुरू होती आमची। तणाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तणावाचं वातावरण या ठिकाणी आहे। पोलीस देखील आपल्यासोबत आहेत, पोलीस देखील तणाव दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात, मात्र पोलिसांची प्रचंड तोकडी संख्या या ठिकाणी होती। पोलिसांच्या ही बाब लक्षात यायला हवी होती की अशा पद्धतीनं दोनही रॅली एकत्र येऊ शकतात, मात्र पोलिसांच्या ही का लक्षात आलं नाही? मोजावर मोजण्या इतके पोलीस क्रांती चौकामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे ज्यांना बोटावर मोजता येईल एवढे पोलिसांचा बंदोबस्त दोन पक्ष एकत्र आले असताना लावणं ही पोलिसांची निश्चित प्रमाणातली मोठी चूक आहे आणि ह्या तणावाला निश्चित पोलीस जबाबदार असायला हवेत, कारण की हवा तेवढा बंदोबस्त पोलिसांचा निश्चित इथे आत्ता देखील पाहायला मिळत नाही। आणि संभाजीनगरमध्ये हे तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। दोनही शिवसेना समोरासमोर आलेल्या होत्या, दोघांची वेळ वेगळी जरी असली तरी देखील चित्र असं निर्माण झालं की ह्या समोरासमोर आल्या आणि त्यामुळे तणावाचं या ठिकाणी वातावरण निवळलंय। मात्र आत्ता थोडासा तणाव निवळलेला आहे। शिवसेनेची जी म्हणजेच एकनाथ शिंदेंची रॅली, पक्षाची रॅली पुढे निघालेली आहे आणि आता मशाल म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची रॅली देखील या ठिकाणी निघालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र काही वेळापूर्वी कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले होते आणि त्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं। एकमेकांच्या अंगावर एकमेकांच्या अंगावरती धावून गेलेले आहेत आणि त्यामुळे एक काही काळ इथे तणावाचं वातावरण सुद्धा आपल्याला दिसलं होतं। या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। कृष्णा तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।